जळगावातील धरणगाव येथे बेकायदा वास्तव्य करताना आढळून आलेल्या इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याची इराण देशात रवानगी करण्यात आली आहे. अनेक वर्ष भारतात राहिल्यानंतर दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर भारत देश सोडताना इराणी महिलेचे डोळे पाणावले होते. ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. जळगाव पोलिसांनी इराणी दूतावासाशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत इराण देशात महिलेची रवानगी केली आहे. महिलेला आश्रय दिल्याप्रकरणात 3 आरोपी अटकेत आहेत. एका संशयिताचा पाकिस्तानातील काही मोबाईल नंबरशी संपर्क असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महिलेला दिल्ली येथे घेऊन गेले आणि विमानाने तिला इराणमध्ये रवाना करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी जळगाव मिररला सबस्क्राईब करा. सर, काय सांगाल? धरणगावमध्ये इराणी महिला बेकायदेशीररित्या राहत असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी तिची इराणला रवानगी केल्याचं सांगितलं होतं. तर नक्की काय प्रकार आहे? जे इराण महिला आहे धरणगावमध्ये सापडण्यात आल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि ते कायदेशीर बाब चालू आहे. बट ही जे महिला आहे म्हणजे त्याचं विजा संपले होते, मग हे इथं अनधिकृत ओव्हरस्टे होत्या. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही इराण एम्बसीला आमच्याकडनं संपर्क झालेला आहे. मग इराण एम्बसीला संपर्क झाल्यानंतर तिचं विजा संपली होती आणि पासपोर्ट देखील मागच्या महिन्यात संपल्या होत्या आणि त्याचा मुलांचा जन्म इथं झाला होता आणि त्यांच्याकडे पासपोर्ट बी नव्हते. मग ही सर्व गोष्टी त्यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी नवीन त्याचं पूर्ण पासपोर्टचा आणि ओव्हरऑल त्यांचे प्रोसिजर त्यांनीच तयारी करून दिलं आणि तिथं जाण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. इराण एम्बसीवाल्यानेच त्यांचं तिकीट काढण्यात आलं होतं आणि हे जे दिल्ली एअरपोर्टमधून त्यांना इराणला पाठवण्यात आलेलं आहे. इकडनं आमचा स्टाफ तिला घेऊन गेला आणि एअरपोर्टमध्ये सोडलं आणि तिथं रवाना झालेला आहे 7 फेब्रुवारी रोजी.